1 करोड 1.5 करोड 15 वर्ष आपण मुंबई सारख्या ठिकाणी नोकरी जॉब करून सुद्धा आपण एवढे कमवत नाही. पण हे सगळं बोलायच्याच गोष्टी आहेत, काही सगळं शक्य पण आहे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट वन अधिकारी कलेक्टरच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट अनुदान देतं. 1947च्या आधी भरपूर लोकांनी स्वप्न बघितलं, त्यामुळे भारत देश स्वतंत्र झाला. लोकांच्या बोलण्यात दडलेलं पझलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्याचं दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबलच, प्ले मध्ये प्रत्येक रोल ट्रबलच, कान दे वाईब पकडे लाईफ जमच्या जगता जेव्हा उलगडते ऐकावं ते नवलच. सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आबाळाचं ऋण घेणं. सूर्य डोळी घ्यावा लागतो, मध्येच कोणी सावली मागतो, बसेल त्याला थंडगार वाराही द्यावा लागतो. सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जाणं. सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आबाळाचं ऋण घेणं. काही लोक झाड वेडी असतात, वृक्ष वेडी असतात. त्यांच्या डोक्यात एवढंच असतं, झाडे लावा, झाडे जगवा. थोडक्यात आपले बॉलिवूडचे अभिनेता, भिडू तू मेरा बच्चा है, भिडू तू मेरा बच्चा है, झाड लगा भिडू झाड लगा, जक्षरा बोलतात. म्हणजे त्यांच्या डोक्यात एकच वेळ आहे की झाडे लावा. आपले सयाजी शिंदे मराठीतले सुपरस्टार, बॉलिवूडमध्ये, मराठी चित्रपटामध्ये, साऊथच्या चित्रपटामध्ये खूप पैसे कमवतात. तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट आहे की झाड लावा. जॅकी श्रॉफला काय कमी आहे? जॅकी श्रॉफचं सुद्धा हेच मत आहे की झाडे लावा. त्यांनी आता बॉलिवूड मधून एवढा पैसा कमवला, उरलेलं सुरलेलं टायगर श्रॉफ त्यांचा मुलगा पैसा कमवतोय, आरामात ते बसून घरी खाऊ शकतात. पण नाही, झाड लावा. कारण त्यांना माहित आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, निसर्गाचं काहीतरी देणं लागतो, आणि त्या निमित्तानं ते झाड लावायचा संदेश देतात. तसंच माझ्यासोबत एक संतोष जाधव नावाचा व्यक्ती आहे, आणि असाच झाड वेडा व्यक्ती आहे. तर जाधव साहेब नमस्कार, आमच्या शो मध्ये तुमचं स्वागत आहे. थोडक्यात माहिती आमच्या प्रेक्षकांना तुमची सांगितलेली आहे, तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. नमस्कार. प्रश्नाबद्दल आपण भरपूर व्हिडिओ आणि रील्स बघितले आहेत. थँक्यू सो मच. तर माझं नाव संतोष जाधव. मी कोकणातून मंडगड तालुक्यातून लाटवण इथे राहतो. आता सध्या आपण अंधेरी पंप हाऊस आपल्या हायवे जवळच राहतो आपण. तर आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून आपण गेल्या 5 ते 6 वर्ष शेतकऱ्यांबरोबर पडीक जागेमध्ये काहीतरी करून 4 पैसे मिळवावे यासाठी आपण त्यांना कन्व्हिन्सिंग करत होतो. ओके. माणसं खेडेगावातून मुंबईला येतात, उद्देश साफ असतो, 4 पैशाची नोकरी करायची, आपला कुटुंब, आपल्या मुलाबाळांचा शिक्षण वगैरे याकडे लक्ष द्यायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा. पण तुम्ही मुंबईमध्ये असून गावच्या गोष्टीची जास्त खंत आहे, की जसं काय की गावं ओसाड पडलीत, शाळा बंद पडायची वेळ आली, गावची जमीन पडून आहे. तर ही गोष्ट म्हणजे तुम्ही इथे 4 पैशाची नोकरी करून तुम्ही आरामात राहू शकता, ही गोष्ट, ह्या गोष्टीची खंत तुम्हाला का असायला पाहिजे? आपण बोलतो की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. महाराष्ट्राचे 36 जिल्हे हे सधन आहेत, पाऊस खूप पडतो तिथे, चांगली जमीन सुद्धा आहे आणि कामं करणारे शेतकरी आहेत. पण आता काही वर्षापासून शेतकरी खूप आळशी झालाय, का सांगता येत नाही किंवा असं का वाटतंय मला कळत नाही. पण त्या लोकांना आपण झोपेतून जागे केली पाहिजे, की बाबा आज तर तुम्ही प्रस्तावनेत बोलल्याप्रमाणे जॉकी श्रॉफ, सयाजी शिंदे, नाना वगैरे आहेत. ही लोक जर तो विचार करत असेल तर आपण पण तो विचार करायला पाहिजे, की बाबा आज मी शहरात राहतोय तर ते शेतकरी शेतामध्ये जे काही पिकवतात, भाजी असेल, कडधान्य असेल, यामुळे आपण मुंबईमध्ये राहतोय. मुंबईमध्ये जे पिकवणारे किंवा तुमचा जो पैसा आहे, तो पैसा आपण डायरेक्टली खाऊ शकत नाही. सिमेंट असेल, तुमची रेती असेल, हे खाऊ शकत नाही. तर शेतकरी हा माझ्या महाराष्ट्रात आणि भारताचा मेन मुद्दा आहे. तर त्या शेतकऱ्यांकडून आपण शेती आहे म्हणून आपण आहोत, म्हणून जी काही शेतकरी आज सुप्तावस्थेत आहे, त्यांना त्यांची पाणी आहे त्या ठिकाणी त्यांची शेती आहे. तर त्या शेतीतून त्यांना दरडोई उत्पन्न कसं वाढेल, ह्यासाठी आपण तयार करण्यासाठी आपण मुंबईत राहून लोकांची आपल्या गावातील नाड जोडलेली आहे, ती आपण तशीच पुढे चालू ठेवून त्यांना आपण उभी करण्याची, आपल्यासारखे काही तरुण असतील त्यांना शेती व्यवसायामध्ये उभे करण्यासाठी आपण ही तळमळ करतोय, प्रयत्न करतोय. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे तुमचं म्हणणं, की जे सिटीमध्ये, जे शहरांमध्ये पिकतं ते आपण खाऊ नाही शकत. पण जे शेतीमध्ये पिकतं ते आपल्याला रोज लागतं. शेतकऱ्यांनी जर असं ठरवलंय, की बाबा मी वर्ष 2 वर्ष स्ट्राईक करतो, मी काही कमवत नाही, किंवा शेतकऱ्याने असं पण ठरवलं, की हे सगळं चाललंय उलटापालट करण्याची शेतकऱ्याकडे ताकद आहे. त्याने जर ठरवलं, की मी एवढी शेती पिकवीन जेवढी माझ्या कुटुंबाला गरजेची आहे. 4-5 वर्ष जर शेतकऱ्याने शेतीकडे मोठ्या प्रमाणात जर लक्ष नाही दिलं, तर शेतकऱ्याचं खरं महत्व ऍक्च्युली लोकांना कळेल. पण चला ठीक आहे, संतोष जाधव यांना शेतकऱ्यांचं, शेतीचं आणि गावाकडच्या लोकांचं खूप महत्व माहित आहे. त्याच्यासाठी त्यांची तळमळ आहे, आणि हा जो विषय तो तुमच्यासमोर आता मांडणार आहे, तो ह्या गोष्टीसाठीच की गावठाण, गावाकडची जमीन, गावाकडची शेती करणारी उत्साही लोक आहेत, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांचा हा विषय आहे. तर आपण त्या विषयाला हात घालूया जाधव साहेब, की नक्की तुम्हाला या आजच्या आपल्या एपिसोड मधून लोकांना नक्की काय सांगायचं, की लोकांनी काय सहकार्य केल्यावर थोडस आपल्याला पुढे जाता येईल. आज गावातल्या 100% म्हटलं तरी चालेल लोकांना आज जे रेशन मधून मिळालेलं धान्य आहे,
आणि त्याच्या मुलांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी पाठवली जी पेन्शन आहे, त्या पेन्शनवरती तो माणूस आज सुखी समाधानी आहे. बरोबर आहे. पण वर्ष, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी ही मिळणारी जी आपण हा शब्द वापरू शकत नाही, पण ही मिळणारी जी आपल्याला तिजोरी ती मिळाली नाही, तर माझं काय होईल? हे शेतकरी कधी विचार करत नाही. बरोबर आहे. तर शहराकडून आलेली ही गावामध्ये आलेली ही धान्याची रेशन दुकानाची जी पुंजी आहे, ती आपल्याला बंद झाली, तर आपण खाणार काय? हे विचार करायला आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांना प्रत्येकाला जी आपली शेती आहे, जी भले आपल्या वडिलांनी दिलेली आहे, वाडवडिलांनी दिलेली आहे, ती एकर असेल, 2 असेल, 4 असेल, ती शेती आपण ती व्यवस्थित पिकवून, वाढवून त्याच्यामधून आपण काहीतरी केलं पाहिजे. आपलं दरडोई उत्पन्न वाढवलं पाहिजे. आपल्या गावाचं उत्कर्ष कसं होईल हे बघितलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागेल, की मी आत्मसन्मान निधी घेतोय आणि माझी पूर्ण शेती आहे ती पूर्ण पडीक आहे. म्हणजे तू आत्मसमाधानी शेतकरी किंवा सन्मान तुला नाही आहे. करेक्ट. हा आत्मसन्मान आपल्याला प्रत्येक गावातील, प्रत्येक तालुक्यात, इव्हन 36 जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा आत्मसन्मान आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी आपण यासाठी गावात, खेड्यात जाऊन आपण प्रयत्न करत आहोत. नाही, हा विषय तुमचा बरोबर आहे, की शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडक्यात तुम्हाला म्हणायचं आहे. पण मला सांगा, की आमच्या गावासारख्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागात शेती करण्यासारखी आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली. म्हणजे मला माहित आहे, आमच्या डोंगरात, म्हणजे आमचं गाव डोंगरात आहे. डोंगरामध्ये ऊस पिकायचा, भुईमुग पिकायचा, ज्वारी किंवा बाकी कडधान्य पिकायची. पण आता थोडीफार जंगलं वाढली, प्राणी वाढले, लोक शिकून सवरून आता शेतीकडे धावायला लागले 4 पैसे कमवायला. तर ह्या बऱ्याचशाच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. तर सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, की आता जंगलवाढीमुळे थोडेसे प्राणी वाढले. शेतीचं संरक्षण किंवा शेतीचं राखण बोलतो आपण, तो प्रकार थोडासा आमच्या इकडे शक्य नाही होत. त्यामुळे आमच्या इकडची शेती बंद झाली पिकायची किंवा आता लोक करत आहेत, कंटाळा करतात असं समजूया. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता जे बोललात तुम्ही, की जंगलामध्ये आपण काही वर्षापासून शेती करत नाही. तर हेच आता त्याचंच कारण असं आहे, की येणारे जी रानटी प्राणी आहेत, ते आपल्या शेतात घरापर्यंत येण्याचं कारण तेच आहे. गावामध्ये पण आता तुमच्या गावात नाही, तर प्रत्येक महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात हेच झालं आहे, की आजोबा जेव्हा आपण आता तुम्ही बोलल्याप्रमाणे असेल, ऊस असेल, त्याच्यामध्ये भुईमुग असेल, तीळ असेल, अजून नाचणीवरी असेल, ह्या ज्या आपण 5-10 वर्षापूर्वी ज्या शेती करत होतो, त्याच्यातून त्या माकड असेल, तुमचे चित्ता असेल, ह्या लोकांना, डुक्कर असेल, ह्या लोकांना काही ना काहीतरी खायला मिळत होतं. पण आता आपण 10-15 वर्षामध्ये गावामध्ये आपली जागा किती आहे? आपल्या जागाची बाउंड्री किती आहे? हीच माझ्या शेतकऱ्याला माहित नाही. तर त्यामुळे त्या लोकांना काही खाता येत नाही, खायला मिळत नाही. आपण तिकडे जात नसल्यामुळे जंगल एवढं वाढलेलं आहे, की त्या माकडाला काय, एखाद्या शेतकऱ्याला पण त्याच्या हद्दीपर्यंत जाता येत नाही. यामुळे ही सगळी कंडिशन आली आहे, की आपल्याला हा प्रॉब्लेम आता होत आहे. बरं, आता हे ठीक आहे. मग आता लोकांनी नक्की काय करावं? आजपर्यंत कोणत्या प्रकारचं पीक घ्यावं? आजपर्यंत आपण प्रत्येक महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरमध्ये जसं पंजाब असेल तिथं गहू घेतलं जातं. माझ्या महाराष्ट्रामध्ये अ, जास्त करून साधारण भात घेतला जातो. आता तुमच्या सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ऊस असेल किंवा अजून काही नगदी पिकं असतील ती घेतली जातात. पण त्याच्यामधील जे शेतकरी 90% आज मागाशी बोलल्याप्रमाणे सुप्त अवस्थेत आहे. त्यांची पडीक जागा आहे, त्यांच्याकडे पाणी आहे, त्याच्याकडे 4 पैसे खर्च करण्याची कॅपॅसिटी आहे. पण ते करत नाही. तर त्यांना आपण हे सांगूया, की बाबा आता सरकारकडून तुम्हाला अनुदान मिळते. काही कंपन्या, काही संस्था आहेत, त्या तुम्हाला त्याच्यासाठी ग्राउंड लेव्हलला मदत करतात. तर आपण एक टाईम फक्त झाडं लावून, झाडं जगून चांगले पैसे दरवर्षी आणि 12 वर्षी जर भेटत असतील, त्यासाठी त्या शेतीकडे आपण वळायला हरकत नाही. त्या पद्धतीने आपण एक प्लॅन करूया किंवा त्याच्या पद्धतीने एक आपण मॅनेजमेंट करत आहोत. म्हणजे नक्कीच हां, की दादू साहेबांचं मत हे आहे, की तुमची जर पिकं असतील, समजा भात असेल, भात शेती असेल, गहू असेल, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकं जर तुमची पक्ष्यांकडून किंवा जंगली प्राण्यांकडून जर वाचत नसेल, तर अशा शेतीमध्ये, अशा पडीक शेतीमध्ये तुम्ही जर झाडं लावली आणि अनुदान जर सरकारकडून जरी घेतलं आणि पुढे जाऊन त्या झाडांचा सुद्धा तुम्हाला वेगळा फायदा मिळतो. ह्या प्रकारची जरी शेती केली, तरी ठराविक लोकांना किंवा गावकऱ्यांना मुंबईसारख्या किंवा मोठ्या सिटीमध्ये येण्याची गरज नाही पैसे कमवण्यासाठी. तर ही लोकं तिथेच गावात सुद्धा थांबून राहून 4 पैसे नक्कीच कमवतील. तर मला पुढे सांगा, की असा कोणता मार्ग आहे? तुम्ही बोलता सरकारी अनुदान किंवा हे गव्हर्नमेंटचं अनुदान शेतकऱ्यांपर्यंत, गोरगरिबांपर्यंत पोहोचता ती लोकं अक्षरशः थकून जातात. त्यांना त्या ऑफिसच्या चकरा मारायच्या, ऑलरेडी माणूस हा कंटाळखोर आहे. माणसाच्या शरीरात आळसच भरलेला आहे. त्यातून हे 10 वेळा चकरा मारणं वगैरे ते त्यांना शक्य होत नाही आणि गोरगरिबांना तिकडे थोडंसं जास्त लक्ष पण दिलं जात नाही. तर हे अनुदान मिळणं थोडंसं कठीण जातं. त्यामुळे लोकं थोडंसं तिकडे दुर्लक्ष करतात. तर त्यासाठी आपल्याला काही सांगता येईल का? मार्गदर्शन करता येईल? आज आपण ज्या कंपनीबरोबर कोल्हापूरच्या काम करत आहोत, ती कंपनी गेली 4 वर्ष जवळ-जवळ 8,500 जवळ शेतकऱ्यांना 42 लाख झाडं लावली. नॉट ओन्ली महाराष्ट्र, तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि 2025 पासून मध्यप्रदेश, गुजरातमध्ये ही कंपनी जवळ-जवळ 8,500 ते 9,000 शेतकऱ्यांबरोबर काम करत आहे. आता आपण बोलल्याप्रमाणे अनुदानासाठी किंवा नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याला तालुक्याच्या गावाला 17 फेऱ्या मारायला लावतात. त्यामुळे भूमी अभिलेखा असेल किंवा तुमचा तहसील असेल, ह्या गोष्टीची ज्या कामं आहेत, ती कामं शेतकरी करायला कंटाळतो आणि तो बेजार होऊन जातो. आणि याच गोष्टीचा फायदा हे नेते मंडळी घेऊन आपल्याला अनुदान कसं मिळणार नाही, आपल्याला त्याच्यामध्ये फायदा कसा मिळणार नाही, ह्याच गोष्टीसाठी आपल्याला अडकवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. याच्यामुळे शेतकरी काय म्हणतो, की तुझं मला काही नको, पण तो ट्रान्सफर मरू दे. ह्या पद्धतीने शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे आणि आणि मग शहराकडे वळतात. शहराकडे वळतो. प्रॉब्लेम हा आहे, की
जे नेते आहेत ते आपल्यासाठी आहेत हे असं कधीच होत नाही. बरोबर. पण तेच नेते आपल्यालाच वापर करून त्यांचा फायदा करून घेतात. तर आपण असं बोलतोय की आपण ह्या ज्या अनुदान असतील, जे तुम्हाला मिळणारे नुकसान भरपाई असेल, त्यासाठी आपण ह्या कॉन्सेप्टमधून शेतकऱ्याच्या शेती साफ करण्यापासून प्रस्ताव टाकून वन अधिकाऱ्यांकडून पैसे तुमच्या अकाउंटमध्ये कसे येतील, त्यासाठी वर्षाच्या 65 दिवस आपण आणि 12 वर्ष तुमच्याबरोबर आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी तुमच्याबरोबर कंपनीबरोबर राहणार आहोत. ओके. आता मला सांगा तुम्ही, की आता शेतकऱ्याला कंटाळा आहे, शेतकऱ्याला कंटाळा येतो किंवा दुर्लक्षित केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून शेतकरी मग 4 पैशाच्या नोकरीच्या दिशेने धाव घेतो शेतीकडे, शहराकडे. तर जर याच्यासाठी मार्गदर्शन करणारा समजा तुमच्यासारखा व्यक्ती जर पुढे आला, बाबा त्याला सगळं काही माहित आहे, तो 4 फेऱ्या मारायला तयार आहे, हे सगळे कागद पूर्तता करायला तयार आहे आणि असा जर सपोर्ट शेतकऱ्याला मिळाला किंवा मार्ग दाखवला, तर मला वाटतं की शेतकरी नक्कीच पुढे येऊन सहकार्य करतील किंवा ह्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जाता येईल. बरोबर आहे, की जोपर्यंत शेतकरी समोर येत नाही. आता ग्राउंड लेव्हलला बघितलं तर पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, कृषी अधिकारी असेल, तहसील असेल किंवा अजून वन अधिकारी असेल. प्रत्येक क्षेत्रातले शेतकरी तुमच्याबरोबर सांगत असतात, की तुम्ही बांबू लावा, तुम्ही हे लावा, तुम्ही झाडं लावा, तुम्ही झाडं जगवा. हे जर सांगत असतील तरी आपण ही सरकारी संस्था आहे ती कमी पडते किंवा त्यांची जी मदत आहे ती आपल्यापर्यंत कमी आहे. तर आपण एक वेगळा विचार करू की आपली कॉन्सेप्ट काय आहे? तर आपण म्हणतो, की पडीक जागा आहे त्याच्यामध्ये आपण एक वन टाईम लागवड करूया आपण. आतापर्यंत तुम्ही भात लावलं, ऊस लावला, केळी लावलं. कुठली पण शेती आपण जी केली ती शेती आपण एक लिमिटेड महिन्यासाठी म्हणजे 6 महिन्यासाठी, वर्षासाठी करतो. मग ऊस लावला तरी पण तो कापायला लागतो, केळी केली तरी ती कापायला लावतात. पण आपण अशी संकल्पना घेऊया आणि असं शेतकऱ्यांना सांगू, की बाबा वन टाईम तू फक्त लागवड कर, मेहनत कर आणि तू वर्षाच्या 12 महिने पैसे कमव. अशा पद्धतीने आपण ही संकल्पना कंपनीकडून घेऊन लोकांना आपण सांगत आहोत. फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आपण काम करू शकतो त्यावरती. मग तुम्ही असा एखादा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये राबवलाय का, की बाबा तिकडे हा प्रोजेक्ट चालू आहे आणि तिथून लोकांना उत्पन्न 4 पैशाचं मिळतंय? आज मी गेले 19 पासून 20 पासून 5 वर्ष रायगड, रत्नागिरी, पालघर आणि आता प्रशांत कदम साहेबांकडे बरोबर आपण साताऱ्यामध्ये आपण फिरत आहोत. लोकांना भेटत आहोत, शेतकऱ्यांना आपण भेटतोय. तर 5 वर्ष मला लोकं वेड्यात काढत होती किंवा मला ह्या गोष्टीमधून समजून घेत नव्हती. का मला कळत नाही. पण आता आपण फिरतोय तुम्हाला कल्पना असेल की शेतकरी आपल्याला अप्रोच होत आहेत. आपल्याला समजून घेत आहेत. तर ही संकल्पना काय आहे? शेतकऱ्यांना कळायला लागला. शेतकऱ्यांना आता कळायला लागलं की बाबा कमी पैशामध्ये वातावरणाच्या बदलामध्ये त्याला पॉझिटिव्ह असणारे आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपण आज असं म्हणतोय की बाबा वन टाईम लागवड करून मग ते वन अधिकाऱ्यांकडनं मग वनशेती. आता तुम्हाला सांगतो आपण की टिश्यू कल्चर साग, रबर, आगरवूड, चंदन आणि आपण मेन फोकस करतोय ते मोहगनी या वृक्षावर जो आफ्रिकेतून गेल्या 5-7 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी महाराष्ट्रात येऊन सर्व्हायव्हल झालाय. आपल्याकडे उभा राहिलाय. त्या मोहगनीसाठी आपण अख्ख्या महाराष्ट्रात किंवा प्रत्येक शेतकऱ्याकडे आपण लागवडीसाठी प्रयत्न करत आहोत. तुमचं बरोबर आहे. तुम्ही आता जसं बोलला, की आपल्याला लोकं वेडं समजतायत. पण मला सांगा, की मुंबईत तुमच्यासारख्या व्यक्तीने यायचं, 4 पैशाची नोकरी करून आपल्या घर संसाराकडे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष न देता, तुम्ही ह्या सगळ्या समाज सुधारणाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. तर तुम्ही नक्कीच 10 लोकांपेक्षा वेगळे आहे. जो व्यक्ती 10 लोकांपेक्षा वेगळा आहे, त्याला वेडा समजतात. पण आतापर्यंत इतिहास आहे, की ज्याने कोणी इतिहास घडवलाय, तो इतिहासात वेडाच ठरलाय. म्हणजे त्या काळात त्या लोकांनी त्याला वेडाच समजलाय आणि वेड्या लोकांचाच इतिहास आतापर्यंत आहे. आपण जो वाचतो, वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणी बसून वाचतात. बरोबर. तर तुमच्या हातूनही मला वाटतंय, की कारण मी तुम्हाला बऱ्यापैकी ओळखतो, तुमची तळमळ मी जाणतोय आणि नक्कीच मी तुम्हाला ह्या गोष्टीत सहकार्य करणार आहे. माझ्या चॅनलद्वारे करणार आहे. मी स्वतः तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची ही चळवळ मी पुढे घेऊन जाणार आहे आणि तुमचा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास नक्कीच घडणार आहे. राहिला विषय मोहगनी झाडाचा, ज्याच्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करताय. तर शेतकऱ्यांनी ऍक्च्युली जाणून घेतलं पाहिजे, की हा विषय असा आहे, की एकदा तुम्ही मेहनत घ्यायची, एकदा ही झाडांची लागवड करायची आणि जवळजवळ 12-13 वर्ष ह्या शेतीतून तुम्हाला फक्त उत्पन्न घ्यायचं. मी थोडी चर्चा केली होती हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर जाधव साहेबांशी, की हा विषय असा आहे, की एकदा तुम्ही झाड लावा, ते 2 वर्ष त्याला पाणी घाला. 2 वर्ष म्हणजे ते 2 वर्षाच्या उन्हाळ्यात, म्हणजे मला वाटतं प्रत्येक वर्षात 3-4 महिने असे येतात, की त्याला पाणी घालायची गरज आहे. असे 2 वर्ष पाणी घाला आणि दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला अनुदान सुरू होत आहे. हे अनुदान जवळजवळ तुम्हाला 12 वर्षापर्यंत भेटतंय आणि एकरी जर आपण 500 झाडं लावतोय, तर 500 झाडाला जवळपास 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत आपल्याला दरवर्षी उत्पन्न मिळतंय. फक्त आपलं काम काय, की झाडांचं संगोपन करणे, झाडाकडे लक्ष देणे, आग लागते, वणवा लागते, यापासून झाडांना वाचवणे. आणि हे झाड आहे मोहगनी नावाचं. हे एक प्रकारचं सागाच्या झाडासारखं असतं. त्याला ना कोणता प्राणी खातो, ना कोणत्या प्राण्याच्या आवडीचं झाड आहे. मग तुमची शेळी किंवा जनावरं, म्हशी वगैरे गेल्याने त्याला खाल्ला असं कधी होत नाही. त्याला फक्त आगीपासून आणि थोड्याशा उन्हाळ्यात जंगली पाण्यात जनावरांना. जर आग लागते, प्राणी. वणवा लागतो, ह्या गोष्टीपासून त्याचं जर संरक्षण केलं आणि त्याला 2 वर्ष जर आपण पाणी दिलं, तर त्याच्यानंतर ते झाड 12 वर्ष आपल्याला सलग उत्पन्न देणार आहे. आणि ते उत्पन्न असं आहे, की वर्षाला लागते 1.5 लाख एका एकरामध्ये. जर एखाद्याची जमीन 3 एकर, 4 एकर, 5 एकर, 10 एकर असेल, तर कॅल्क्युलेशन घरी बसल्या तुम्ही करू शकता, की तुम्ही किती उत्पन्न घेऊ शकता. फक्त झाडं लावून. याच्यासाठी दरवर्षी तुम्हाला नांगरट करायची गरज नाही, की बाकी मशागत करायची गरज नाही, काही नाही. 2-3 वर्ष जर झाड एका लेव्हलपर्यंत मोठं झालं, त्याच्यानंतर ते झाड आपल्या आप मोठं होतंय.
पावसाळ्याच्या पाण्यावर मोठं होत आहे, त्याच्यानंतर त्याला पाणी घालायची गरज नाही आणि नंतर दुसऱ्या वर्षापासून त्याचं खरं उत्पन्न किंवा अनुदानाच्या मार्फत ते उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. आता मला सांगा की तुम्ही 12 वर्ष उत्पन्न आपल्याला मिळते शेतकऱ्याला, एका एकराला 500 झाडं लागतील, तर 500 झाडाच्या हिशोबाने ते 12 वर्षाला उत्पन्न मिळेल. 12व्या वर्षानंतर त्या झाडांचं काय होईल? नाही, हे सांगताना आपण पहिले एक काम सांगितल्याबरोबर आपण काय लावतोय हे शेतकऱ्यांना सांगतो. ओके. आता कसं लावतोय आणि त्याची प्रक्रिया कशी आहे हे आपण सांगू. हा, चालेल चालेल चालेल. 12 वर्षांनी काय भेटणार आहे, कसं भेटणार आहे ते पण आपण त्यांना सांगू. पण ऍक्च्युली शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होण्यापेक्षा आपण जे लावतोय ते कसं लावतोय ते पण त्यांना सांगितलं. चालेल. आज मगाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण 10 एकर नाही तर आपण 5 एकर मध्येच आपण कॅल्क्युलेशन करून शेतकऱ्याला कसा करोडपती करू शकतो हे आपण त्यांना सांगितलं. बरोबर. आता एखाद्या शेतकऱ्याचा 1 एकर जागा आहे. हम्म. 5 एकर आपण याच्यासाठी बोलतो की 2 हेक्टर म्हणजे 5 एकर त्या आतली शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये आहे ते लोक अल्पभूधारक आहेत. ओके. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट वन अधिकारी कलेक्टरच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट अनुदान देतं. म्हणजे एक मिनिट मला सांगा तुम्ही की 5 एकर पेक्षा जास्त ज्याच्या नावावर जमीन आहे तो शेतकरी ह्या गोष्टीचा पात्र नाहीये. त्या गोष्टीसाठी पात्र नाही. गव्हर्नमेंटला हे म्हणायचं आहे की 5 एकर पेक्षा जास्त शेतकरी शेती आहे तर आपण ज्या पद्धतीने म्हणतो 1 ते 1.5 लाख भेटते तर गव्हर्नमेंटला पण हे लक्षात येते की 5 एकर असेल तर तो 1,00,000-2 लाख रुपये कमवत असेल ना. Right. म्हणून तो अल्पभूधारक नाही तर तो सदन शेतकरी आहे, तर त्याला मदतीची गरज आहे. ओके. माझी गोष्ट थोडीशी करेक्ट करतो मी की आपण 1 एकर 2 एकर 3 एकर 4 एकर पर्यंत जाऊ. 5 एकर पेक्षा जास्त ज्याच्या नावावर जमीन आहे तो अल्पभूधारक मानला जात नाही आणि त्यालाही गव्हर्नमेंटची मनरेगा मधली स्कीम लागू होत नाही. तर आपल्याला अल्पभूधारकच आपल्याला पात्र आहेत आपल्यासाठी. तर पुढे सांगा, पुढे काय करायचं? तर अल्पभूधारक म्हणजे त्याच्यासाठी 5 एकरच्या आतल्या शेतकरी मग तो त्याची 5 एकर जागा असेल तर तो आपल्याला कन्व्हिन्स झाला, आपल्याला आपली संकल्पना त्याला पटली तर आपल्याला 1 एकर 2 एकर 3 एकर साठी तो मदत करेल. Yes. आपण म्हणतोय की तू लावलेली झाडं तोडू नकोस. ज्या शेतकऱ्यांना कळते त्याने आंबा काजू चिकू पेरू नारळ लावला असेल त्यांनी तोडू नको. तर पडीक जागा जी वडिलोपार्जित आहे ती जागा आम्हाला दे. त्याच्यामध्ये आपण पडीक जागा पाण्याचा निचरा होणारी आणि पाण्याचा उतार असणारी जागा, आपण पाण्याची व्यवस्थापन असलेल्या जागेमध्ये एकरी जागेमध्ये आपण कॅल्क्युलेशन एकदा सांगूया शेतकऱ्यांना किंवा आपल्या व्ह्युअर्सना की 1 एकर म्हणजे 43,507 स्क्वेअर फूट. त्याच्यामध्ये आपण मोहगणीची 485 झाडं आपल्याला आपली कंपनी देते, पण आपण त्यांना बांधावर 52,000 रुपयामध्ये 500 झाडं नेऊन देतोय. ओके. त्यानंतर ती या व्यक्तीने आपल्याला महिन्यात 2 महिन्यात किंवा वन टाइम 52,000 रुपये कंपनीला पैसे पे केल्यानंतर आपण त्याला 24 तासामध्ये बिल देतो आहे, त्याची पोचपावती देतोय. ओके. त्यानंतर असे 5, 10, 15 शेतकरी एकाच गावात पंचक्रोशीत झाले तर कंपनी येऊन आपल्याला त्याच्यामध्ये पाणी परीक्षण, माती परीक्षण करून झाडांच्या खड्ड्यासाठी मॉनिटरिंग करून आपल्याला सांगणार आहे काय कसं करायचं वगैरे सांगणार. त्या पद्धतीने आपण त्यांना आपण गोष्टी सांगणार आहोत. दुसरं म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये लावलेली 500 झाडं. 500 झाडासाठी प्रत्येक शेतकऱ्याला खर्च हा काही ना काहीतरी येणारच आहे. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांची मानसिकता करणार की बाबा तुला मेहनत करणार आहे, त्याच्यामध्ये तुला अंग मेहनत करायची किंवा तुला काहीतरी दुसरीकडे खर्च करून तुला ही झाडं लागवड करायची. आपण तो शेतकरी म्हणेल मला जर काय कसं काय करायची गरज आहे तर आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की तुला एका झाडापासून वन अधिकारी किंवा कलेक्टर महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे तुला एका झाडाला 620 रुपये मिळणार आहे. आता आपण जो कॅटेगरी सांगितला त्याच्यामध्ये 9x10 मध्ये आपण 500 झाडं ते आपण लावणार आहोत. 9x10 ह्या मापाने. अंतरामध्ये आपण 500 झाडं लावणार आहोत. बरोबर. त्याच्यामध्ये काही शेतकरी जर आपल्याला कन्व्हिन्स झाले तर आपण म्हटलं की बाबा त्याच्यामध्ये हे पैसे ह्याच्यातून भेटतात तर आपण त्याच्यामधला अजून काही भाग किंवा त्याच्या खिशातले 4 पैसे करून आपण म्हटलं की अजून तुला 4 पैसे भेटायची गरज असेल किंवा अजून तुला थोडं जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर आपण प्रत्येक 5 साधारण 9 फुटामध्ये आपण चंदनाचं झाड सुद्धा लागू शकतो. ओके. म्हणजे दुसरी झाडं सुद्धा आपण त्याच्यामध्ये लावू लावू शकतो. शकतो. या दरम्यान आपण ओळीमधले आपण जागा वापरली, त्याच्यानंतर आपण त्यातले 10 फुटामधला जो अंतर आहे 9x10 मधला 10 मध्ये आपण पाण्याचा निचरा करून 1-1 फुटामध्ये 8 फुटामध्ये शेवगा करू शकतो. ज्या शेतकऱ्याला वाटेल मला कडधान्य करायचं तो कडधान्य करू शकतो, ज्याला वाटेल तो भाजीपाला करू शकतो. बरोबर. तर आपण एका झाडामध्ये एका एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फुटामध्ये 100 झाडं चंदनाची आणि जवळजवळ 500 झाडं मोहगणीची आपण लावली. तर आपण त्याच्यामध्ये अजून जी बाउंड्री आहे किंवा आपण जो बांध बनतो त्याच्या एका एकराचा त्याच्यामध्ये आपण 300 एक टिश्यू कल्चरची झाडं सागाची पण लागवड करू शकतो. त्याच मॅनेजमेंट मधल्या त्याच खर्चामधून आपण 1000 झाडं लावून त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 12 वर्षानंतर 1.5 कोटी रुपये पण देऊ शकतो. 12 वर्षानंतर 1.5 करोड रुपये देऊ सुद्धा आपण शकतो. शेतकऱ्यांना मिळवून देऊ शकतो. ओके. मग ह्यासाठी शेतकऱ्यांनी तुम्हाला नक्की सहकार्य काय करायला पाहिजे? आपण जेव्हा आपले घर बांधत असतो किंवा आपली बिल्डिंग बांधतो किंवा व्यवसाय करत असतो तेव्हा पहिल्या वेळेस त्याची मानसिकता लागते. ती मानसिकता झाल्यानंतर एखाद्या बिल्डिंग बांधायला, घर बांधायला एखादा तज्ञ त्याला काहीतरी सांगतो. त्या पद्धतीने आपण शेतीसाठी आपली संकल्पना सांगितलं नाही तर त्याला आवडल्यानंतर त्यांनी 2 पावलं येऊन आपल्याला परमिशन मानसिक दिली पाहिजे. त्यानंतर 7/12/8 असेल. ग्रामपंचायत मध्ये मिळणारा प्रत्येक शेतकऱ्याकडे त्या नावाने आपल्याला एक जॉब कार्ड म्हणून एक गोष्ट असते किंवा एक नंबर असतो आधार कार्डचा तो आपल्याला दिला पाहिजे. जॉब कार्ड पण लागतं त्याच्यामध्ये. जॉब कार्ड लागतो. मगाशी बोलल्याप्रमाणे आपण की त्या माणसाने मेहनत केली तर त्या माणसाचा मेहनताना पण त्याच्या ह्या जॉब कार्डवरती जिल्ह्यातून किंवा जिल्हा परिषद करून त्याला 250, 250, 250 पद्धती त्याची त्याला मजुरी परत येणार आहे त्याच्या अकाउंटवर. तर अशा पद्धतीने आपण ही संकल्पना त्याला सांगू शकतो की बाबा तुला आपल्याला ह्याच्या पद्धतीने वन टाइम लागवड करून तुला जास्तीत जास्त आता बोलल्याप्रमाणे आपण 12 ते 15 वर्षात त्याला ह्या 1000 झाडं त्याच्यामध्ये अंतर्गत केलेलं पीक त्याच्यामधून आपण 1 करोड 1.5 करोड रुपये आपण 15 वर्षात देऊ शकतो त्याला. 1 करोड 1.5 करोड 15 वर्ष आपण मुंबई सारख्या
ठिकाणी नोकरी जॉब करून सुद्धा आपण एवढे कमवत नाही. पण हे सगळं बोलायच्याच गोष्टी आहेत का, हे सगळं शक्य पण आहे? जेव्हा आपण ह्या गोष्टी बोलतो, विचार करतो, त्या विचार केल्यानंतर त्या गोष्टी जेव्हा कागदावर येतात आणि त्या प्रॅक्टिकली त्या लेव्हलला जाऊन ग्राउंड लेव्हलला तयार होतात किंवा आपण प्रयत्न करू तेव्हा त्या प्रत्यक्षात येतात. 1947च्या आधी भरपूर लोकांनी स्वप्न बघितलं आणि त्यामुळे भारत देश स्वतंत्र झाला. आपण जी संकल्पना बघत पाहतो आहे ती संकल्पना नाही आहे, तर ती प्रॅक्टिकली आज माझं गव्हर्नमेंट मला ते देतं आहे. काही कंपन्या जशा तुमच्या गोशाळेसाठी मदत करतात, तशा अनेक भारतातल्या जगातल्या कंपन्या ती झाडं लावा म्हणून तुम्हाला मदत करतात, प्रयत्न करतात. त्यामुळे इट इज फॅक्ट. ही गोष्ट ही सत्य परिस्थिती आहे आणि ह्या गोष्टी नॉट ओन्ली महाराष्ट्र, फक्त भारताच्या 36 जिल्ह्यामध्ये नाही तर गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल किंवा तुमचा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मी काही मित्रांना बोलून याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली ह्या गोष्टी होतात का महाराष्ट्राच्या बाहेर, ह्या सुद्धा आपण गोष्टी अनुभवून घेतलेल्या आहेत. काही वास्तव मित्रांकडे आपण फोन करून त्यांना ह्या गोष्टी विचारलेल्या आहेत. नाही, नाही. आता ही गोष्ट अजून पण सोपी आहे. जास्त जर किचकट भाषेत न सांगता एकदम सोपी गोष्ट आहे, की मोहगनी हे झाड समजा की माझ्या डोंगर भागात येण्यासारखं आहे का? हा पहिला प्रश्न. जर येत असेल तर ते झाडच आहे. ते झाडच लावायचं आहे आणि त्याला मोठं करायचं. त्याच्या पलीकडे कोणतेही रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना? त्याला पाणी घाला, आगीपासून वाचवा आणि त्याला लहानाचं मोठं करा. पुढे जाऊन त्याचा बिझनेस होणार आहे किंवा एखादी कंपनी येऊन त्याला खरेदी करून घेऊन जाणार आहे. ती कंपनीचा पण खर्च असू शकतो, की घेऊन जाणे वगैरे. तर याच्या पलीकडे मोठी आता जसा ऊस करायला एक शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केली जाते, कापूस करायला केली जाते, सोयाबीनचे पण आले एक वेगळं टेक्निक आहे. तर असं याच्यामध्ये काही वेगळं टेक्निक नाही. तुम्ही 2x2चा खड्डा 2 फूट खाली काढा आणि त्याच्यामध्ये ते झाड लावा, 2 वर्ष पाणी घाला आणि ते मोठं होणार. याच्या पलीकडे तरी काही नाही. तर मला असं वाटतं, की ही थोडीशी कमी मेहनतीची शेती आहे आणि याच्यामध्ये मेहनत करणारी शेती आहे. हां. आणि याच्यामध्ये फक्त राखण करणे हाच एक भाग आहे. आता पुढे काय सांगाल तुम्ही या गोष्टीत? आता आपण इथपर्यंत आलो, तुम्ही बोललात ही सत्य परिस्थिती आहे का? हं. तर आपण कुठल्याही जी-आर प्रमाणे गव्हर्नमेंट आपल्याला देत नाही अशी कुठली गोष्ट झाली नाही. हं. तर हा जवळ-जवळ 2013चा जी-आर प्रमाणे आपण या गोष्टी बोलत आहोत, की या पद्धतीने महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत. ओके. या पद्धतीने आपण आता बोलल्याप्रमाणे केलेला खर्च, मी आता बोलल्याप्रमाणे साधारण ₹52,000 500 झाडांसाठी आपण शेतकऱ्यांनी एखाद्या केल्या किंवा मजुरीसाठी त्यांनी सगळं मेहनताना टाकले किंवा त्याची त्यांनी मेहनत टाकली असेल. एखाद्याला नसेल जमत तर त्यांनी काही मजूर लावून त्याच्यामध्ये ₹50,000-60,000 खर्च केला असेल. पुढच्या 4-5 महिन्यानंतर मार्च, एप्रिलमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये आपण ठिबकसाठी आपण काय खर्च करतो म्हणजे एक 1.25 लाख 1.5 लाखाचा आपण त्याच्यामध्ये खर्च केला. हं. तर हे तुम्हाला मागाशी बोलल्याप्रमाणे ₹720 प्रमाणे प्रत्येक 500 झाडाचं जवळ-जवळ ₹3,00,000 3 वर्षामध्ये 100% झाडं जगवल्यानंतर तुम्हाला कलेक्टर लेव्हलवरून तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. ओके. पुढची कंडिशन अशी आहे, की आजपर्यंत आपण आपल्या शेतीसाठी आपणच काम करतो, आपणच पैसे करतो. जसं आपल्या उद्योगासाठी आपणच मॅनेजमेंट करतो, आपणच मजूर जमा करतो, आपणच भांडवल जमा करतो किंवा आपणच सगळ्या गोष्टी करत असतो. पण आता ह्या गोष्टीसाठी आपल्याला गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देत आहे. आता क्रॉप एग्रीकल्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी कोल्हापूरची मंगळवार पेठेत आहे, ती आपल्याला सांगते, की बाबा आमच्याकडे अशा भरपूर संस्था आहेत, की तुम्हाला त्या झाडं लावण्यासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी मदत करते. तर ती आपल्याला एक 50,000चं क्रेडिट 4थ्या वर्षी देते. ओके. 5व्या वर्षी 50,000 क्रेडिट आणि कार्बन क्रेडिट ₹1,00,000 5व्या वर्षी देते. 6व्या वर्षी हे 1,00,000 अधिक बियापासून सायफ्रूट म्हणतो आपण, त्याच्यापासून आपल्या शेतकऱ्यांना ₹50,000 देते. म्हणजे हे 4थ्या 5व्या वर्षी 1,50,000, 6व्या वर्षापासून 12व्या वर्षापर्यंत 9 वर्ष 1,50,000 अशा पद्धतीने एकूण 4थ्या वर्षापासून 12 वर्षापर्यंत अनुदान सोडून ₹12,00,000 आपल्याला घर बसल्या भेटणार आहे. अनुदान सोडून कसं बोलता तुम्ही? अनुदान ₹3,00,000 वेगळे आपल्याला गव्हर्नमेंट देतो आहे. हं, हं. हां, 4थ्या वर्षापासून 50,000 पहिल्या वर्षी, 4थ्या वर्षी 5व्या वर्षी 1,00,000, 6व्या वर्षी 1,50,000. हे कोण देते? हे कंपनी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रिफंडेबल नाही किंवा ते परत करायचं नाही ह्या उद्देशाने आपल्याला ₹12,00,000 शेतकऱ्याला देते. ओके. हे कंपनी देते कंपनी देते. आणि गव्हर्नमेंट आपल्याला 3 लाखापर्यंत ₹3,00,000 वेगळे देते. वेगळे देते. ओके. म्हणजे मग हे 9 वर्षापर्यंत देते कंपनी. 9 वर्षापर्यंत 4थ्या वर्षापासून 9 वर्ष 12व्या वर्षापर्यंत देते हं. आणि 13व्या वर्षापर्यंत ओके, मगाशी ओके. आपण बोललो हं. त्याप्रमाणे 1.5 कोटीचं कॅल्क्युलेशन. तर आपल्याला ते 500 झाडं जिवंत झाडं 500 असतील तर 10,000 प्रमाणे आपण पहिल्या वर्षीच आपल्या तालुका तहसीलकडनं आपण अफिडेव्हिट करून घेतो. आपल्याला हा हमीभाव देते ती कंपनी, आम्ही आपण कॉर्डिनेटर आणि आपलं सरकार आपल्याला ते अफिडेव्हिट करून देतो की प्रत्येक जगलेल्या झाडाला आपण ₹10,000 आफ्टर 12 इयर्स 12 वर्षांनी आम्ही देणार आहोत. बरं, आता मला सांगा तुम्ही, की 500 झाड आहेत, एका एकराचाच आपण विचार करतो. समजा की 100 मेली, जळून गेली. काय झालं त्यांना? उरलेल्या 400 झाडांमध्ये अनुदान सेम तेच राहणार आहे का अनुदानाची रक्कम चेंज होणार आहे? 3 वर्ष तर आपण हाच प्रयत्न करणार की 100च्या 100% झाडं आपली जगणार आहेत. इन केस 4थ्या वर्षी काय प्रॉब्लेम झालं, पण 3 वर्ष समजा जळालेलीच आहेत किंवा मेलेलीच आहेत, तर 3 वर्ष तुम्ही तीच पहिल्या 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये तुमच्या झाडांना 100% झाडांचा प्रॉब्लेम झाला. इन केस सातारा असो, महाराष्ट्र असो किंवा रत्नागिरीमध्ये कुठे पण भूकंप आला किंवा तुम्हाला एखाद्याला सुनामी आली आणि सगळी झाडं गेली तरी कंपनी तुमची 500च्या 500 झाडं विदाऊट पे
तुम्हाला परत लावून देण्याची जबाबदारी किंवा तुमच्या बांधावर आणून द्यायची जबाबदारी कंपनी घेते. पण त्याच्या पुढे आपल्याला ती झाडं 12 वर्ष जगवण्याची शेतकरी ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून आपली जबाबदारी असणार आहे. ओके. नाही, नाही. माझा प्रश्न असा आहे, की समजा की 500 झाडं आपण एका एकराला लावतो. पण समजा की 50, 60 किंवा 100 एक राउंड फिगर आकडा पकडा, की 100 झाडं जर गेली, मेली, जळाली, तर उरलेल्या 400 झाडांचा हिसाब तुम्ही अनुदानामध्ये कसा लावणार? किंवा कंपनी ज्यावेळेला तुम्हाला क्रेडिट देते, त्यात कसा हिसाब दाखवतो? पण आता बोलल्याप्रमाणे प्रत्येक झाडाला अनुदानामध्ये ₹620 आपल्या अकाउंटमध्ये येतात. ओके. मग पण त्या प्रत्येक माध्यमातून ते झाडातून कमी वजा होणार आहे. ते जर 500 झाडाचे 3,00,000 होतात, तर तुमचे 100 गुणिले 620. ओके. हां, जे काय समथिंग 62,000 असेल, समथिंग जी काही अमाउंट असेल, ती 620 प्रमाणे प्रत्येक झाडाची वजा होऊन तुम्हाला अनुदान म्हणजे मिळेल. दर वर्षाला ती रक्कम वजा होऊन आपल्या हातामध्ये. पहिल्या वर्षी 10 झाडं तुमची खराब झाली असतील, तर त्या दुसऱ्या वर्षी तुम्हाला मिळणारी अमाउंट 10,000 गुणिले 620. 6,200 काय असेल, ती अमाउंट वजा करून तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहे. बरोबर. बरं, आता एक प्रश्न वेगळा विचारतो, की मोहगणीच का? आपल्याकडे काजू बऱ्यापैकी येतो, आपल्याकडे आंबा बऱ्यापैकी येतो, दुसरी इतर फळ झाडं सुद्धा आहेत, किंवा आता पंढरपूरला जर सफरचंद येत असेल, तर आपल्या थंडगार ठिकाणी डोंगराळ भागात का नाही येणार? मग तो प्रयोग का नाही करत आपण? मोहगणीच का म्हणतो? आपण पहिला प्रयोग हा करतोय, की मोहगणी लावून त्याच्यामधून आपल्याला अनुदान चांगल्या पद्धतीने मिळतं. आता तुम्ही 40 वर्षापासून मगाशी बोलल्याप्रमाणे मनरेगाचा आपण विचार केला, महात्मा गांधी रोजगार हमीचा. हं. तर आपल्या आंब्याला साधारण 1,44,000 40 झाडांसाठी, काजूसाठी जवळ-जवळ 80 काजूंसाठी नाही म्हटलं तरी 1,50,000 1,60,000 आपल्याला मिळतात आणि नारळासाठी साधारण तेवढेच पैसे मिळतात, पण हे हेक्टरी मिळतात. हे कळलं. आपण मोहगणीसाठी वन अधिकाऱ्यांकडनं आपण ही गेल्या 2 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये आमच्या कंपनीने हे तरतूद करून घेतले, की आम्हाला याचं अनुदान मिळालं पाहिजे वन शेतीचं. बरोबर. आणि त्यातून ते आंबा, काजू, चिकू, पेरू, नारळ, सुपारीपेक्षा हे एकरी ₹1,00,000 मोठी अमाउंट आहे. ह्या 1,00,000 मधून किंवा 3 वर्षामधून मिळणाऱ्या अनुदानातून आपण त्याच्यामध्ये आता बोलल्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आपण टिश्यू कल्चर साग किंवा आपण त्याच्यामध्ये चंदन सुद्धा लावू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करतो. आज माझ्या कोकणामध्ये 750 किलोमीटरचा आज समुद्र किनारा आहे. गेल्या 20 वर्षामध्ये माझ्या आजोबानंतर, वडिलांनंतर, तुमच्या आजोबांनंतर कुणीच साग लावलं नाही मुंबईत आल्यामुळे. बरोबर आहे. तर आज सुकाणू म्हणून जो एका बोटीसाठी जो मोठा लाकूड लागतो किंवा जो मोठा मधला मेन लाकूड लागतो सुकाणू. हां, तो आज गेल्या 40 वर्षात, पुढच्या 20 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये तो होडी बांधण्यासाठी होणार नाही. तर तुम्हाला कल्पना असेल, की पार पालघर पासून तर गोव्यापर्यंत आपला मोठा समुद्र आहे आणि त्याच्यामध्ये किती मासेमारी किंवा किती मच्छीमार लोक आहेत ते तुम्हाला कल्पना आहे. त्यांचा उदरनिर्वाह हा त्याच्यावरती. तर दर 5-10 वर्षानंतर त्यासाठी डागडुजी करावीच लागते त्या लोकांना. तर हा सागाचा एक 70 फूट उंच वाढणारा झाड असतो. एक थिकनेस असणारा आणि पाण्यामध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्व्हाइव्ह करणारा हा झाड असतो आणि तो झाड जर माझ्या आजोबांनी, वडिलांनी लावलं नाही, आपण लावलं नाही, तर पुढे कसा तो निर्माण होईल? होत नाही म्हणून आपण आपल्या भारत सरकारने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हा गेल्या 5-6 वर्षापासून आफ्रिकेतून आणलेला आफ्रिकन मोहगनी आपण सर्व्हाइव्ह केलाय. तो सेम त्याला पर्याय म्हणून आपण कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, छत्तीस जिल्ह्यामध्ये इव्हन भारतामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तुमचं यूपी असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेशमध्ये आता सर्व्हाइव्ह होत झालाय आणि तो तुमचा साग वडिलांनी लावलेला 30-40 वर्षात मॅच्युअर व्हायला जातो. पण हा टिश्यू कल्चर साग आहे. त्याला पर्यायी मोहगणी लाकूड आहे. तो 12 वर्षात तयार होतो. 70 फूट उंच आणि जवळजवळ 3 ते 4 फूट डायमीटरचा तो त्याची रुंदी होत असते, गोलाई होत असते. ओके. आणि हा झाड बेटर मी म्हणणार नाही, पण त्या पद्धतीनेच असतो, की तो थिकनेसला तसा सागाप्रमाणे असते. 70-1 फुटाची उंची असते त्याची आणि थोडा तेलकट असल्यामुळे पाण्यामध्ये अधिक काळ सागापेक्षा सुद्धा टिकतो. म्हणून आपण याचा विचार महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि भारत गव्हर्नमेंट करत आहे. ओके. म्हणून आपण ती बाकी फळझाडं लावून वेळ वेस्ट करण्यापेक्षा आपण मोहगणी लावून तिकडे चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आपण वेळ वाया घालू नये म्हणून, वेळ जातो म्हणून आपण आंबा, काजू, चिकू, पेरू, सफरचंद आणि पिस्ता असेल, आवाकडा असेल ह्याच्यासाठी आपण दुर्लक्ष करत नाही. आपण कमी मेहनत आणि दरवर्षी शेतकऱ्याला कमी मेहनतमध्ये पैसे का भेटतील म्हणून मोहगणी, चंदन, आगरवूड, रबर अशा वनशेतीचा आपण विचार करतो आहे. आपण हा विचार करताना हे निग्लेक्ट करतच नाहीये, की मग आंबा जाऊ दे, काजू जाऊ दे, चिकू जाऊ दे, पेरू जाऊ दे, केळी जाऊ दे, हा असं नाही बोलत. तर इव्हन आपण आता बोलल्याप्रमाणे आवाकडा असेल, लिची असेल, तुमचं पिस्ता असेल, सफरचंद असेल, हे पण आपण ज्यांना पटेल त्या शेतकऱ्यांना लावायला आणि जगवायला आणि त्याच्यामध्ये विकण्यासाठी पण आपण मार्गदर्शन. लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला आपण प्रयत्न शेतकऱ्यांबरोबर करणारच आहोत. बरोबर आहे. बघा, म्हणजे खूप मोठ्या लेवलचा विचार आहे. ह्या गोष्टीचा लोकांनी फायदा घेऊन नक्कीच पुढे यायला पाहिजे आणि या गोष्टींना सहकार्य केलं पाहिजे. विषय की तुम्ही खूप मोठा संदेश दिला लोकांना, खूप मोठ्या सहकार्याचं धाडस दाखवताय. लोकांनी पुढे येऊन नक्कीच या गोष्टीचा फायदा उचलला पाहिजे. मी तुम्हाला इथे बोलवलं, इथे या गोष्टीवर आपण चर्चा केली. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा.
आज आपण लोकांसाठी काहीतरी करण्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत. आज तुम्ही देखील मी तुमच्या भरपूर व्हिडिओज बघितल्या, की तुम्ही आमच्यासारख्या होतकरू लोकांना प्रमोट करण्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देत आहे आणि तुम्ही आम्हाला सेटअप करत आहात किंवा उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुमचं हे वेळ देण्याचं आणि तुम्हाला सपोर्ट करण्याचा तुमचा जो हा मानस आहे त्याच्यासाठी खरोखर सॅल्यूट्स आहे आणि तुमच्या चॅनलला आपल्या लोकांनी महाराष्ट्रात असेल त्या लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे, तुम्हाला मोटिव्हेट केलं पाहिजे किंवा तुम्हाला ह्या गोष्टी कंटिन्यू बघितल्या पाहिजे असं मला वाटतंय, की अशी लोकं आमच्या मागे असतील तर आमच्यासारखे तरुण नक्कीच काहीतरी करू शकतील. थँक्यू सो मच Thank you, sir. तर मित्रांनो, हा एपिसोड कसा वाटला? एपिसोडला लाईक नक्कीच करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. तुमची कमेंट खूप महत्वाची आहे. या एपिसोडला तुम्ही तुमची कमेंट, तुमचं इच्छा, तुम्हाला काही नवीन सुचवायचं असेल तर please comment लोकांच्या मध्ये तुम्ही बोलण्यात लिहू शकता. दडलेलं जर आवडला असेल आणि बाकी लोकांना शब्दांचे तुमच्या मिनिंग मित्रांना भारी आवडल्यानंतर हा ऐकावं ते व्हिडिओ शेअर करायचा नवलच असेल तर तुम्ही हसण्यात share पण दुःख नक्की करा. पण जाणवत सटलच मनाचे सेक्रेट खोल ऐकावं ते नवलच कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संघर्ष डबलच्या प्ले मध्ये प्रत्येक रो ट्रबलच कान दे वाईब पकडे लाईफ जमच्या कथा जेव्हा उलगडते ऐकावं ते नवलच ऐकावं ते नवलच ऐकावं ते नवलच वारंवार मनात वाजत तेच तर नवलच ऐकावं ते नवलच.